युनिट नंबर 4 आपण स्टार्ट करतोय. एनर्जी कन्झर्वेशन थ्रू कोजनरेशन अँड टॅरिफ. ठीक आहे. सो फर्स्टली what is mean by cogeneration, then concept of tariff, then the significance of energy conservation. ठीक आहे. आपल्या सब्जेक्टमध्ये एनर्जी कन्झर्वेशन हा एक आपला मेन एम आहे. तर कोजनरेशन आणि टॅरिफ हे जे काही दोन कन्सेप्ट आहेत त्या थ्रू आपण एनर्जी कन्झर्वेशन कशी करू शकतो ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. जनरली कोजनरेशन is classified into two types, topping cycle and bottoming cycle. Okay, so the type of cogeneration, then the factors governing the selection of cogeneration system. ज्यावेळेस आपण ही जे काही दोन टाइप्स आहेत, टॉपिंग सायकल आणि बॉटमिंग सायकल, तर ही जनरेशनची कोजनरेशनची ज्या काही दोन टेक्नॉलॉजी आहे त्या आपण सिलेक्ट करत असताना विच फॅक्टर वी हॅव टू कन्सिडर ॲट द टाइम ऑफ सिलेक्शन ऑफ सिस्टीम, देन द ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन. देन नेक्स्ट पार्ट आपण यामध्ये बघणार आहोत टॅरिफ. जनरली टॅरिफ काय असते, ती कन्सेप्ट काय असते हे आपल्याला बघायचं आहे. टॅरिफ आपण जनरली जे काही पर युनिट चार्जेस आपल्याला इलेक्ट्रिसिटीचे किंवा एनर्जीचे आपण जे काही पे करतो पर युनिट चार्जेस, ठीक आहे, पे करताना किंवा सेल करताना जर आपण आपल्याकडे जर नेट मीटरिंग सिस्टीम असेल आणि आपण जर MSCBला जर एनर्जी डिलिव्हर करत असेल किंवा आपण MSC कडनं इलेक्ट्रिसिटी परचेस करत असेल तर जे काही पर युनिट चार्जेस आहे त्या चार्जेसला आपण टॅरिफ म्हणत असतो. जे काही टॅरिफ आहे ते टॅरिफ अकॉर्डिंग टू द कंझ्युमरच्या टाईपनुसार टॅरिफचे जे काही रेट आहे किंवा टॅरिफचे जे काही टाईप्स आहे ते डिफरंट आहे. ॲग्रिकल्चर कंझ्युमर आहे, डोमेस्टिक कंझ्युमर आहे, इंडस्ट्रियल कंझ्युमर आहे. जे काही कंझ्युमरचे टाईप्स आहे किंवा लो टेन्शन कंझ्युमर आहे, हाय टेन्शन कंझ्युमर आहे. तर कंझ्युमरच्या अकॉर्डिंग टू द टाईप्स ऑफ कंझ्युमर जे काही आपले टॅरिफचे जे काही रेट आहे किंवा डिफरंट टाईप जे आहे टॅरिफचे त्यानुसार टॅरिफ रेट हे ठरत असतात. आता टॅरिफचे जर टाईप जर बघितले तर त्यामध्ये तुमचं टाइम ऑफ डे टॅरिफ, पीक ऑफ डे टॅरिफ, देन पॉवर फॅक्टर टॅरिफ, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ, लोड फॅक्टर टॅरिफ, अव्हॅलिटी बेस्ड टॅरिफ. तर हे डिफरंट टाईप्स आहेत टॅरिफचे. तर जे काही टॅरिफचे ते टाईप्स आहेत ते अकॉर्डिंग टू द कंझ्युमरच्या नीडनुसार किंवा कंझ्युमरच्या टाईपनुसार टॅरिफचे रेट हे चेंज होत असतात. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे ॲप्लिकेशन ऑफ टॅरिफ सिस्टीम टू रिड्यूस एनर्जी बिल. जे काही टॅरिफ सिस्टीम आहे त्याचे ॲप्लिकेशन टू रिड्यूस एनर्जी बिल. तर ही टॅरिफ रेट किंवा टॅरिफचे ॲप्लिकेशन्स तर ते आपण बघून त्यावरून आपण एनर्जी कन्झर्वेशन कसं करू शकतो, आपले एनर्जी बिल हे कमी कसं करू शकतो ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. सो आपला जो काही ह्या युनिटचा फर्स्ट पार्ट आहे तो आहे कोजनरेशन. आता कोजनरेशन कन्सेप्ट काय असते, जर टेक्निकल भाषेत जर सांगायचं जर झालं तर कोजनरेशन सिस्टीम इज अ सिंगल इंटिग्रेटेड सिस्टीम in which many forms of usable energies are simultaneously generated, mostly electrical or mechanical and thermal, using a single source of fuel. आता जनरली काय करतो आपण, थर्मल पॉवर प्लांट असेल, बायोथर्मल असेल, बायोगॅस पॉवर प्लांट असेल, ठीक आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, तर ह्या पॉवर प्लांटमध्ये आपण जे काही स्टीम तयार करतो, हीट तयार करतो, ती आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी युटिलाइज करत असतो. ठीक आहे. सो ज्या ह्या पॉवर प्लांटमध्ये जी काही वेस्ट हीट आहे, वेस्ट हीट ती आपण रिसिव्ह करतो, कलेक्ट करतो आणि त्यापासून अगेन आपण बाय प्रॉडक्ट किंवा इलेक्ट्रिसिटीच्या वेस्ट हीटपासून आपण काय करतो असं जनरेट करतो असतो. तर त्याला आपण साध्या सरळ भाषेत, आपण टेक्निकल भाषेत त्याला आपण म्हणतो कोजनरेशन. मीन्स कोजनरेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंबाईन हीट अँड पॉवर सिस्टीम. जी काय आपली वेस्ट हीट आहे ती वेस्ट हीट आपण कलेक्ट करून त्यापासून परत जनरेशन करतो किंवा ती हीट, ती स्टीम आपण परत युटिलाइज करतो जनरेशन करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. त्याला आपण म्हणतो कोजनरेशन. ठीक आहे. तर जनरली आपण जो काही थर्मल पॉवर प्लांट जर बघितला तर त्यामध्ये आपण जरी थर्मल पॉवर प्लांटची जी काही इफिशियन्सी आहे ती जनरली 35 to 40% किंवा नियर अबाउट 45% तुमची थर्मल पॉवर प्लांटची ही इफिशियन्सी असते. तर कोजनरेशनचे बेनिफिट काय आहे, तर आपण जी काही हीट लॉसेस होते ती हीट आपण कलेक्ट करून त्यापासून आपण रियूज किंवा ती हीट रियूज करून आपण परत इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. म्हणजे थोडक्यात आपण जी काही पॉवर प्लांटची जी इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय करत असतो, इन्क्रीज करत असतो. ठीक आहे.
In a conventional thermal power plant, a large amount of heat, near about 50 to 70% heat is wasted. जवळपास 50 ते 70% हीट ही वेस्ट होते विथ एक्झॉस्ट गॅसेस अँड कुलिंग एजंट. ठीक आहे. अ लार्ज पोर्शन ऑफ द वेस्ट हीट कॅन बी रिकवर and use combine the electrical generation and heat production process, increase in the way the overall efficiency to 80 to 90%. म्हणजे जी काही वेस्ट हीट आहे ती आपण रिकवर करतो आणि इट इज अगेन युटिलाइज टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो त्यामुळे आपण जी काही थर्मल पॉवर प्लांटची ओव्हरऑल इफिशियन्सी जी काही 50 ते 70% होती ती जवळपास आपण 80 ते 90% आपण ती इफिशियन्सी ही इन्क्रीज करू शकतो. दिस कंबशन or this combination of electrical generation heat production process represent the combined heat and power. तर यामध्ये तुमची कंबाईन हीट आणि पॉवर जनरेशन और को जनरेशन कन्सेप्ट. तर थोडक्यात त्याला आपण म्हणतो कोजनरेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंबाईन हीट अँड पॉवर सिस्टीम. ठीक आहे. सो काय तुमची कोजनरेशन सिस्टीम. देन कोजनरेशन सिस्टीम मध्ये जे काही ऍडव्हान्टेजेस आहे, what is the advantages of cogeneration system? The advantages of cogeneration in electricity and heat production. The main advantage of cogeneration system are the following: the improved energy efficiency at a national level leading to conservation of fossil energy resources. ठीक आहे. एनर्जी रिसोर्सेस जी काही इफिशियन्सी आहे ओव्हरऑल प्लांटची जी काही इफिशियन्सी आहे, जनरेशनची जी इफिशियन्सी आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनची, ती ओव्हरऑल इफिशियन्सी आपण काय करतोय इन्क्रीज करतोय. इनेबल लोकली जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड रिड्यूस द हीट लॉसेस. ठीक आहे. जी काही हीट लॉसेस किंवा जी काही हीट वेस्ट होते ती आपण अगेन यूज करतोय. म्हणजे थोडक्यात जे काही लॉसेस आहे ते आपण काय करतोय मिनिमाइज करतोय. इनेबल द यूज ऑफ डिफरंट फ्युएल्स. ठीक आहे. कॅन बी यूज रिमोट एरियाज. रिमोट एरियामध्ये आपण ही कोजनरेशन सिस्टीम यूज करून त्यापासून जी काही इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आहे ती सुद्धा आपण युटिलाइज करू शकतो. रिड्यूस द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ड्यू टू हायर इफिशियन्सी ऑफ फ्युएल कन्व्हर्जन. जी काही हीट लॉसेस होत आहे, स्टीम लॉसेस जे आहे, थर्मल एनर्जी काही जे लॉस होते ती आपण एन्व्हायरमेंट म्हणजे त्यापासून पोल्युशन कमी करून त्यापासून त्यामध्ये जे काही फ्ल्यू गॅसेस आहे त्यापासून हीट परत आपण जनरेट करून त्यापासून जनरेशन करतो. म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट सुद्धा आपण थोडक्यात कमी करतो. ठीक. देन द कंपॅरिझन बिटवीन इंडिव्हिज्युअल जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता जनरल जर आपण कन्सेप्ट जर बघितली, तुम्हाला मी आता सांगितलं जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर जवळपास हे बघा 100% जर आपण फ्यूल जर यूज करत असू, हा ठीक आहे, आता ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला समजेल हा थर्मल पॉवर प्लांट कन्सिडर केलेला आहे आपण. थर्मल पॉवर प्लांट मध्ये जनरली आपण हीट प्रोड्यूस करण्यासाठी स्टीम तयार करण्यासाठी आपण बॉयलर यूज करतो. ठीक आहे. सो हा जो काही थर्मल पॉवर प्लांट आहे त्यामध्ये जर आपण 100% फ्यूल जर आपण इनपुट जर दिलं तर जवळपास आपल्याला त्या इनपुटच्या फक्त 40% एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आपण. म्हणजे लॉसेस किती जवळपास 60%. लक्षात आहे ना. आपण जर 1000 टन कोळसा जर बंद केला तर त्याच्यातनं फक्त आपण जवळपास 40 ते 50 मेगावॅट एवढं जनरेशन करतो. म्हणजे नियर अबाउट 60% ही लॉसेस आहे. तर ते जे काही लॉसेस आहे एनर्जी लॉसेस ते आपल्याला युटिलाइज करायचे आहे परत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. त्याच सिस्टमला आपण म्हणतो कोजनरेशन. ठीक आहे. तर यामध्ये परत दुसरी जी डायग्राम आहे त्यामध्ये तुमची क्लिअर होईल कन्सेप्ट. हे बघा 100% फ्युएल आहे, इथे बॉयलर आहे, तर जवळपास 15% लॉसेस हे तुमच्या बॉयलरमध्ये होता हीट लॉसेस. तर ती हीट लॉसेस जे आहे ते आपण युटिलाइज करतोय कोजनरेशन सिस्टीमसाठी. आणि ही थर्ड सिस्टीम आहे 100% फ्युएल, एनर्जी लॉसेस कमी झाली बघा. ते जवळपास 60% एनर्जी लॉसेस किती झाली जवळपास 10%. आणि त्यापासून आपण 40% इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय आणि 50% जी हीट आहे ती आपण परत युटिलाइज करतोय इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. म्हणजे जवळपास आपण किती पर्सेंट आपण हीट लॉसेस आपण किंवा इफिशियन्सी वाढवतोय 40 ते 50% इफिशियन्सी ही आपण त्या प्लांटची वाढवतो आहे. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण कोजनरेशन सिस्टीम. द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ कोजनरेशन सिस्टीम हॅव हाय इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेशन कॉस्ट. ठीक आहे. साहजिक आहे आपल्याला इफिशियन्सी जर प्लांटची वाढवायची असेल, कोजनरेशन सिस्टीम जर आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायची असेल तर अशा केसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी
जी काही हीट वेस्ट होते ती रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्राईम मोर आहे, जनरेटर आहे, हीट रिकव्हरी सिस्टीम आहे किंवा इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहे. हे जे काही कॉम्पोनंट्स आहे कोजनरेशन सिस्टीम मधले जे काही कॉम्पोनंट्स आहे, प्राईम मूव्हर, जनरेटर, हीट रिकव्हरी सिस्टीम, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, तर यासाठी लागणारी जी काही इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे ती ऑब्विसली त्या ठिकाणी वाढत असते. आणि परत ऑपरेशन कॉस्ट, ठीक आहे, हा एक डिसएडव्हान्टेज आहे. रिक्वायर युटिलायझेशन ऑफ द जनरेटर हीट इन द केस ऑफ जनरेटेड इलेक्ट्रिसिटी इज फुल्ली युटिलाइज. ज्यावेळेस ती हीट आपण कलेक्ट करून जर आपल्याला त्यापासून जर जनरेशन करायचं असेल तर अगेन त्याच्या पॅरलमध्ये आपल्याला एक अल्टरनेटर किंवा जनरेटर आपल्याला काय करावं लागेल, रन करावं लागेल. रिक्वायर बॅकअप सिस्टीम इन ऑर्डर टू इन्शुअर सप्लाय सिक्युरिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, इन्क्रीज द इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. बॅकअप सिस्टीमसाठी सुद्धा आपल्याला जी काही इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढेल. सो हे डिसएडव्हान्टेज आहे कोजनरेशन सिस्टीमचे. देन द मेन कॉम्पोनंट्स ऑफ कोजनरेशन सिस्टीम. आता ही जी काही कोजनरेशन सिस्टीम आहे तीच आपल्याला इन्स्टॉल करायची असेल, इम्प्लिमेंट करायची असेल तर त्यासाठी लागणारे जे काही मेन कॉम्पोनंट्स आहे ते आहे तुमचा फर्स्ट वन इज अ प्राईम मूव्हर. ठीक आहे, प्राईम मूव्हर, देन इलेक्ट्रिकल जनरेटर, देन हीट रिकव्हरी सिस्टीम और हीट रिकव्हरी एक्सचेंजर, देन ऑपरेटिंग कंट्रोल सिस्टीम. प्राईम मूव्हर ॲज अ टर्बाईन म्हणूनच ॲक्ट होतं तुमचं, प्राईम मूव्हर आहे. जनरेटरचं फंक्शन तुम्हाला माहीत आहे. अल्टरनेटर कसं यूज करतो आपण, इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि मेकॅनिकल एनर्जी आपल्याला कोण जनरेट करून देतो, तुमचा प्राईम मूव्हर ऑर टर्बाईन. ठीक आहे, सो हे मेन कॉम्पोनंट्स आहे कोजनरेशन सिस्टीम मध्ये आपण जे मेनली यूज करतो. प्राईम मूव्हर आहे, इलेक्ट्रिकल जनरेटर आहे, हीट रिकव्हरी एक्सचेंजर आहे, देन ऑपरेटिंग कंट्रोल सिस्टीम आहे. In conventional electrical generation, the some part of energy is lost as waste heat, but thermal energy is readily used in cogeneration. The main parts of cogeneration system: prime mover, generator, heat recovery system, and electrical connection. The steam turbine, gas turbine are some of the prime mover used for cogeneration system. This prime mover produce mechanical energy by burning various fuel such as coal, oil, natural gas. आता सांगितलं का जी काय प्राईम मूव्हर आहे ती मेकॅनिकल एनर्जी जनरेट करतं. देन द मेकॅनिकल एनर्जी ऑफ प्राईम मूव्हर इज युटिलाइज टू ड्राईव्ह जनरेटर ॲज वेल ॲज रोटेटिंग इक्विपमेंट. ठीक आहे, ती मेकॅनिकल एनर्जी आपण जनरेट करतो ती तुमच्या जनरेटर शाफ्टला किंवा अल्टरनेटरला काय करते, ड्राईव्ह करते टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. और ती जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे ती काही जे काही ऍप्लिकेशन किंवा काही जे काही इक्विपमेंट्स आहे डायरेक्टली आपण फॅनला, पंप्सला किंवा कॉम्प्रेसरला डायरेक्टली आपण ते ड्राईव्ह करू शकतो आपण. द यूज ऑफ थर्मल एनर्जी कॅन बी आयदर डायरेक्ट और इनडायरेक्ट प्रोसेस ऍप्लिकेशन. द प्रोडक्शन ऑफ हॉट एअर युझिंग हॉट वॉटर, ड्राईंग by hot use of hot air. The conventional method is separate heat and power. To implies practice separate large scale power plant for central electricity generation and production of thermal energy by burning fuel on the site of application. ठीक आहे, आपण थर्मल एनर्जी जनरेट करत असतो किंवा हीट जनरेट करत असतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. द को जनरेशन कॅन बी कन्सिडर ॲज अ डिस्ट्रीब्युटेड जनरेटर ॲज इट इज लोकेटेड नियर टू द कंझ्युमर प्रिमायसेस. जे काही लोकेटेड किंवा आपण ज्याला म्हणतो ज्या ठिकाणी आपण जी काही नीड आहे, लोड डिमांड जी आहे ती कमी आहे, डिस्ट्रीब्युटेड जनरेटर किंवा हिली एरियाज किंवा ज्या ठिकाणी आपण लार्ज पॉवर प्लांट त्या ठिकाणी आपण टाकू शकत नाही असा, किंवा नियर टू द लोड सेंटर किंवा कंझ्युमरच्या प्रिमायसेस मध्ये आपण ही कोण जनरेशन सिस्टीम काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे, तर या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण बघतोय फ्युएल आहे, प्राईम मूव्हर आहे, प्राईम मूव्हरचं फंक्शन तुम्हाला आता कळालंय. त्यानंतर जनरेटर आहे, जनरेटरचं जे आउटपुट आहे ती तुमची इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर ही तुमची एक्झॉस्ट गॅसेस, कुलिंग वॉटर किंवा हीट रिकव्हरी सिस्टीम आहे, ही येलो जी दिसते तुमची. ठीक आहे, तर हे तुमचे मेन कॉम्पोनंट्स आहे कोजनरेशन सिस्टीमचे. देन द टाइप्स ऑफ कोजनरेशन सिस्टीम, त्याआधी आपण द नेसेसिटी ऑफ कोजनरेशन, द नीड ऑफ कोजनरेशन. आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काय आपण फ्युएल यूज करतोय ते नॉन रिन्युएबल फ्युएल आहे अँड इट इज डिप्लेक्टिंग व्हेरी फास्ट. त्यांची जी काही पूर्तता आहे ती खूप कमी होत चालली आपल्याला. ठीक आहे, आत्ताच आपण जो काही कोळशाची जी काही
कमतरता आहे ती आता आपण फेस करतो आहे. आणि डे बाय डे जी काही डिमांड आहे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सची जी काही डिमांड आहे, फ्युएल असेल, तुमची युरेनियम असेल, थोरियम असेल, ठीक आहे. तर याची जी काही डिमांड आहे, डिझेल असेल, पेट्रोल असेल, हिची डिमांड डे बाय डे ही तुमची इन्क्रीज होते. बिकॉज लोड डिमांड ही इन्क्रीज होते आणि लोड डिमांड इन्क्रीज होते, तर त्यामुळे आपल्याला जनरेशन हे दिवसेंदिवस वाढवावं लागत आहे, ठीक आहे, टू मिटिगेट द लोड डिमांड. ठीक आहे, तर लोड डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्याला जनरेशन हे वाढवावं लागतंय. तर ते जे काही नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे, तर ते जर आपण अशाच पद्धतीने त्याचं जर जे काही युटिलायझेशन ते जर होत राहिलं, तर आपल्याला ते भविष्यात जो काय हार्मफुल आहे. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय एक ऑप्शन आहे, की आपण जी काही इफिशियन्सी आहे प्लांटची, ती इफिशियन्सी जर आपण इन्क्रीज केली किंवा जे काही लॉसेस आहे ते लॉसेस आपण, किंवा हीट लॉस होतीये, स्टीम लॉस होते, थर्मल एनर्जी लॉस होते, ती जर आपण रिकव्हरी केली आणि त्यापासून जर परत जनरेशन केलं, तर आपण जी काही डिमांड आहे नॉन रिन्युएबल फ्युएलची ती आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. सो द नीड ऑफ कोजनरेशन कॅन बी आयडेंटिफाय व्हेअर हीट and electrical energy are simultaneously required in the same premises. In traditional method, two separate input and output parts are used to attain a requirement of electricity and heat which can be observed. ठीक आहे. सो ही हीट रिकव्हरी सिस्टीम किंवा कोजनरेशन सिस्टीम इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. इफिशियन्सी अचीव इन कन्व्हेन्शनल पॉवर प्लांट इन द रेंज ऑफ 30 to 35%. रिमेनिंग एनर्जी इज लॉस. ठीक आहे. सो ही जी काही एनर्जी लॉस होते ती आपण यूज करून, कोजनरेशन सिस्टीम यूज करून, ती जवळपास द लॉस ऑकर इन द ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिकल रेंज इन 10 to 15%. 30 to 35% तुमची इफिशियन्सी होते. त्यानंतर 10 ते 15% तुमची ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहे, तर ते आपण रिड्यूस करू शकतो आणि कोजनरेशन सिस्टीम यूज करून आपण इफिशियन्सी ही इन्क्रीज करू शकतो. ठीक आहे. ट्रॅडिशनल पॉवर प्लांट मध्ये जवळपास 35% इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करू, अप टू 60 to 65% लॉसेस आहे. आफ्टर कोजनरेशन सिस्टीम जवळपास अप टू 90% आपण जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ते आपण, किंवा जे काही लॉसेस आहे ते जवळपास 40 ते 50% लॉसेस हे आपण रिड्यूस करून इफिशियन्सी जवळपास 90% पर्यंत आपण बूस्ट करू शकतो. सो हा तुमचा बेनिफिट आहे कोजनरेशन सिस्टीमचा, किंवा ते ॲडव्हान्टेजेस आहे कोजनरेशन सिस्टीमचे. द कोजनरेशन कॅन बी फाइंड इट्स मेनली ॲप्लिकेशन. जनरली ती ॲप्लिकेशन कुठे कुठे आपण करू शकतो किंवा बघायला मिळतात. शुगर मिल आहे, राईस मिल आहे, देन सिमेंट इंडस्ट्रीज आहे, पल्प अँड पेपर इंडस्ट्रीज आहे, किंवा ॲल्युमिनियम इंडस्ट्रीज आहे. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ही कोजनरेशन सिस्टीम आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. सो हे तुमचं मेन हे होतं. फर्स्टली आपण काय बघितलं, द कन्सेप्ट ऑफ कोजनरेशन, कोजनरेशन सिस्टीम म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर त्यामध्ये जे काही कंपोनंट्स आपण यूज करतो कोजनरेशन सिस्टीममध्ये, मेनली आपण प्राईम मूव्हर, त्यानंतर जनरेटर, हीट रिकव्हरी सिस्टीम, त्यानंतर इलेक्ट्रिकल कनेक्शन्स असतील तर ते आपण यूज करतो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन सिस्टीम आपण बघितलं. देन डिसॲडव्हान्टेज ऑफ कोजनरेशन सिस्टीम, आणि लास्टला आपण द नीड ऑफ कोजनरेशन बघितलं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो काही पार्ट बघायचा आहे तो आहे तुमचा क्लासिफिकेशन ऑफ कोजनरेशन सिस्टीम. जनरली कोजनरेशन सिस्टीम आर क्लासिफाय इनटू sequence of use and use of technology. The sequence of use again classify into two types. First one is a topping cycle and second one is a bottoming cycle. And the use of technology classify into three types. First one is a steam turbine, gas turbine and reciprocating turbine. तर आपण जे काही क्लासिफिकेशन आहे ते नेक्स्ट लेक्चरला आपण तसं बघणार आहोत. फक्त आता सध्या लक्षात राहू द्या, सिक्वेन्स ऑफ यूज, सिक्वेन्स ऑफ यूज नुसार म्हणजे जी काही हीट रिकव्हरी करतोय आपण, ठीक आहे, ती कुठल्या एंडला करतोय. जर टर्बाईनच्या एंडला करत असेल तर आपण त्याला टॉपिंग सायकल म्हणतो. जर बॉयलर एंडला करत असेल ती हीट आपण कॅप्चर, तर त्याला आपण बॉटनिंग सायकल म्हणतो. सो द सिक्वेन्स ऑफ यूज, जी की हीट आपण कलेक्ट करतोय, रिकव्हरी करतोय, ती कुठे करतोय, तर सिक्वेन्स ऑफ यूज नुसार टॉपिंग सायकल आणि बॉटनिंग सायकल. आणि टेक्नॉलॉजीनुसार स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि रेसिप्रोकेटिंग टर्बाईन. असे जे काही क्लासिफिकेशन आहे ते वन बाय वन आपण क्लासिफिकेशन त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. सो
कोजनरेशन काय असतं, कोजनरेशन सिस्टीम काय असते, ही क्लिअर झाली तुम्हाला कन्सेप्ट? समजतंय? हो सर. आवाज नाही येते. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. सो जे काही टाइप्स जे आहे